आपण पाहताय महाधुरळा. नमस्कार. महाराष्ट्रामध्ये SIRची प्रक्रिया सुरू आहे. मतदार यादीचं मतदारांचं मॅपिंग या ठिकाणी सुरू आहे. आज कोल्हापूरमध्ये मी ज्या बूथमध्ये राहतो त्या बूथमध्ये 890 मतदार आहेत आणि त्यातले जवळजवळ 341 मतदारांचं मॅपिंग होणं अपेक्षित आहे. BLO सोबत मी स्वतः आज हा बूथ त्या ठिकाणी घेतलेला आहे. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना महाराष्ट्रातलं माझे आव्हान आहे की आपण देखील एक बूथ घ्यावा आणि BLO बरोबर आपण देखील त्यांना सहकार्य करावं, जेणेकरून मतदार हा मतदानापासून वंचित राहता कामा नये आणि त्यांचे पुरावे त्या ठिकाणी ते देत आहेत. प्रक्रिया व्यवस्थित आहे. SIR बद्दल अनेक आक्षेप असले तरी शेवटी ही प्रक्रिया सुरू झालेली आहे. त्यामध्ये आपण दुर्लक्ष करणं संयुक्तिक राहणार नाही आणि म्हणून माझी जनतेलाही विनंती आहे की BLO आल्यानंतर त्यांना पुरावे देणे, त्यांना माहिती देणं, हे सर्व आपण करावं आणि आपला मतदानाचा हक्क अबाधित ठेवा. धन्यवाद. आपण पाहिलं असेल की आमदार सतेज पाटील स्वतः SIR मोहिमेसाठी घरोघरी आता जनजागृती करणारे राज्यातले पहिले लोकप्रतिनिधी ठरलेले आहेत. निवडणूक आयोगाच्या विशेष पुनर्निरीक्षण मोहिमेच्या पार्श्वभूमीवर आमदार सतेज पाटील यांनी जनतेसह पक्षाच्या कार्यकर्त्यांना सक्रिय सहभाग होण्याचं आवाहन केलेलं आहे. मतदार यादी अचूक राहण्यासाठी कोणताही मतदार मतदानापासून वंचित राहू नये यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा असं आवाहनसुद्धा त्यांनी केलेलं आहे. कसबा बावडा परिसरातील यशवंत कॉलनी, अजिंक्यतारा कॉलनीसह अनेक ठिकाणी घरोघरी जाऊन त्यांनी पाहणी केली. ज्या मतदारांचे मॅपिंग झालेले नाही अशा मतदारांशी त्यांनी संवाद साधला. SIR मोहिमेत मतदार यादीतील त्रुटी दूर होणार आहेत, त्यामुळे ही अतिशय महत्त्वाची ही मोहीम आहे. एकूणच या मोहिमेबद्दल काही आक्षेप असले तर प्रक्रिया सुरू असल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांनी दक्ष राहून तातडीने या संदर्भातले मॅपिंग पूर्ण करावे असे आवाहन त्यांनी केलेलं आहे. कोणताही मतदार मतदानापासून वंचित राहू नये यासाठी प्रयत्न करावे असेही आवाहन त्यांनी केलेलं आहे. आमदार सतेज पाटील यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत ग्रामपंचायत, नगरपरिषद, नगरपालिका, महापालिका, जिल्हा परिषद स्तरातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांनीही SIR मोहिमेत आता सक्रिय सहभाग नोंदवलेला आहे. राज्यातील लोकप्रतिनिधीमध्ये स्वतः घरोघरी जाऊन SIR मोहीम राबवणारे आमदार सतेज पाटील हे पहिले लोकप्रतिनिधी ठरत असून मतदार जनजागृतीसाठी त्यांनी पुढाकार घेतला आहे. नागरिकांनी BLOकडे आवश्यक कागदपत्रे सादर करून आपल्या मतदानाचा हक्क अबाधित ठेवावा असंही आवाहन त्यांनी या निमित्तानं केलेलं आहे.